नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. इथे गळा उंची घ्यायची आहे 10.5 इंच. ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घ्यायची. आपण इथे 10.5 इंच गळा उंची घेऊन 2.25 इंचाची गळा रुंदी घेतली आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला पानाचा आकार. बघा, ह्याप्रमाणे आपण इथे आकार देणार आहे आणि हा आकार असा रेषेमध्ये मिळवायचा आहे. त्याच्यानंतर इथून 2 ते 2.5 इंच वरती यायचं आहे आणि इथे काय करायचं, तिरपी रेष मारायची. ही तिरपी रेष आपल्याला मोजून घ्यायची, त्याच्या निम्मा करायचं आणि तिथे पॉईंट टाकून आणि तिथे आपल्याला ह्याप्रमाणे असा आकार द्यायचा आहे. मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची. बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आकार आपल्याला कॅनव्हासवरती असा आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारायची आहे आणि जो पॅच आपण बनवणार आहे तो सुद्धा असा आखून घ्यायचा आहे. पिन काढून दुसऱ्या बाजूने सुद्धा आकार असा आखून घ्यायचा आहे. बघा, अशी घडी करायची आणि पुन्हा आकार असा आखून घ्यायचा. आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. जी रेषा आपण मारली ना, पानाचा जो आकार गळ्याला आपण दिलाय त्याच आकारावरती आपली शिलाई मारून घ्यायची. पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर हा कपडा आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे. इथे छोटे छोटे कट मारायचे आपल्याला पूर्ण गळ्यावरती. आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये असं पलटी करून वरतून दाबटीप मारायची. मैत्रिणी, 32 छातीचं माप आहे, त्या मापावरती आपण डिझाईन बनवली. तुम्ही तुमच्या मापाची कटिंग करून आणि मगच ही डिझाईन बनवून बघायची. खूप सुंदर अशी डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करायचं आहे आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबायचं आहे, म्हणजे तुम्हाला रोज असे नवीन व्हिडिओ बघायला मिळेल आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनही वेळेवर मिळेल. बघा, अगदी व्यवस्थित ही दाबटीप देऊन आपल्याला गळ्याचा आकार पूर्ण करायचा आहे. शिलाई मारताना अगदी सावकाश मारायची, कुठेही घाई करायची नाही आहे, म्हणजे परफेक्ट आकार तयार होतो. आता कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. कपड्याला कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची आणि मग ही शिलाई आपल्याला मारून पूर्ण करायची. आता शिलाई मारून झाली की उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय तो सगळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा, ह्या पद्धतीमध्ये सगळं अगदी व्यवस्थित असं कट मारून घ्यायचं आपल्याला. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारायचे. त्याच्यासाठी इथे आपल्याला पॉईंट टाकायचा आणि खाली अर्धा इंच पकडायचं. उंचीला 4.5 इंच पकडून आपल्याला इथे दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आहे आणि ती ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची.
पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपला हा पाठीचा भाग तयार झालेला आहे. आता आपण जो पॅच आपल्याला बनवायचा आहे ना, तो पॅच हा कट करून घ्यायचा आपल्याला, जो आकार आपण दिला तोच. त्याच्यानंतर एक कपडा घ्यायचा आपल्याला, म्हणजे अस्तरचा, आणि एक ब्लाऊज पीसचा तुकडा घ्यायचा आहे, जो कॉन्ट्रास्ट आपल्याला वापरायचा आहे तो. बघा, याप्रमाणे हा पॅच आपण ठेवायचा आणि हा कपडा असा कट करून घ्यायचा आहे थोडा एक्स्ट्रा. त्याच्यानंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा इथे घेतलेला आहे. अगदी छोट्या तुकड्यात सुद्धा आपण ही डिझाईन बनवू शकतो. बघा, हा सुद्धा आपण हा तुकडा काढून घेतला, जितका पाहिजे तितका पीस ठेवला, त्याच्यावरती अस्तर ठेवला आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास ठेवून वरची जी साईड आहे डिझाईनची तिला आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा, आपण आता तेच कॅनव्हास वापरलं ज्याला आपण आकार दिलेला आहे, पण कपडा आपण थोडा एक्स्ट्रा घेतलेला आहे. आकाराच्या बाहेर कपडा आपण थोडा एक्स्ट्रा घेतलेला आहे, 1-1 इंच. हे लक्षात ठेवायचं आहे. याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आणि अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं. ते आकार व्यवस्थित बोटाने बाहेर काढायचे आणि त्याच्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट आकार तयार होतो. बघू शकता, आता आपण कॅनव्हासपेक्षा जरासा मोठा हा पॅच तयार केलेला आहे. खाली सुद्धा इथे पॅक करून घ्यायचं व्यवस्थित. आणि हा पॅच आता इथे आपल्याला काय करायचं, एक लेस लावून घ्यायची. छोटीशी लेस आपण इथे वापरणार आहे. जसं आपण त्या पॅचला आकार दिलेला आहे त्याच आकारामध्ये ही लेस आपल्याला लावून घ्यायची. लेस लावून झाली की इथे काय करायचं, आपल्याला ब्लाऊजला सेंटर काढायचं आहे. पॅचला सुद्धा एक सेंटर काढायचं, अशी रेष मारून घेऊ आपण, म्हणजे सोपं पडेल. आणि हा सेंटर आणि हा सेंटर असं मॅच करून व्यवस्थित मॅच करायचा आणि ते पिन लावून घ्यायची. बघा, अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये ही डिझाईन आपण बनवली. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल. आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा. अगदी कमी कपड्यात होणारी ही ब्लाऊज डिझाईन आहे. पिना लावून घेतल्या आणि तो पॅच आपण पॅक करून घेतला. उरलेला हा कपडा आहे एक्स्ट्राचा, तो कट करून घ्यायचा आहे. बघा, अगदी सुंदर फिनिशिंग आपल्या डिझाईनला आलेली. आता जी लेस पॅचसाठी वापरली तीच लेस आपण इथे लावून घेणार आहे. लेस लावताना कुठेही खेचायची नाही आहे, अगदी सैल सोडून आणि लेसला आपल्याला शिलाई मारायची, म्हणजे जसा गळ्याचा आकार आहे तशा आकारात लेस अगदी व्यवस्थित लागले जाते. बघा, अगदी व्यवस्थित ही लेस लावून आपल्याला गळ्याला छान असा लुक द्यायचा आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. इथे सुद्धा 1 इंच अंतर सोडून सुंदर अशी लेस आपण इथे कोणतीही लावू शकतो. त्याच्याने आणखी सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे. बघा, इथे आपण थोडीशी ब्रॉड आणि डिझाईनमध्ये लेस वापरलेली आहे. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता. ही लेस ब्रॉड असल्यामुळे याला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. लेस लावून झालेली आपली. आता सुंदर असे लटकन आपल्याला इथे बनवायचे. त्याच्यासाठी चौकोनी तुकडे इथे आपल्याला घ्यायचे 2. दोन्ही कलरचे 2-2 चौकोनी तुकडे आपण घेणार आहे. त्याला ह्याप्रमाणे त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे. याला सुद्धा आपल्याला त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आणि ही दोन्ही टोकं आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे. बघा, ह्याप्रमाणे इथे एक शिलाई मारून घ्यायची आणि ह्या पद्धतीमध्ये ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला नॉट ठेवायची आणि फोल्ड करायची आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून छान असं लटकन इथे आपलं तयार होतं. बघा, दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचंय. खूप
सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये हे लटकने तुम्ही नक्की बनवून बघा. कोणत्याही ब्लाऊजवर सुंदर दिसेल असे लटकने आणि डिझाईनसुद्धा अगदी सुंदर आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि सेम डिझाईन तुम्ही सुद्धा करून बघायची आहे. बघा आता दोघंही लटकन आपले तयार करून झालेले आहे. वरतून 2.5 इंच मोजून आपण दोघंही नॉट जॉईंट करून घेणार आहे आणि नंतर बघणार आहे आपल्या डिझाईनचा फायनल लुक. बघा इथे आता नॉट जॉईंट झालेली आहे. आता नॉट बांधून बघायचा आपल्या डिझाईनचा फायनल लुक. अगदी सुंदर आणि अगदी कमी वेळामध्ये आपण ही डिझाईन बनवलेली. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. बघू शकता आपल्या डिझाईनचा हा फायनल लुक. बघा अगदी सुंदर सोप्या पद्धतीमध्ये आपण डिझाईन बनवली. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही ब्लाऊज डिझाईन. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.